नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. प्रिया ही रुद्र आणि गिरिजाच्या लग्नावरून घरी येते. तेव्हा तिला पाहिल्यानंतर कल्पनाला राग येतो आणि कल्पना ही घरातील सर्वांना बोलते, एवढं लग्नामध्ये गोंधळ घालून देखील पुन्हा घरी आली. तेव्हा बाबा हे विचारतात, लग्नामध्ये नेमकं काय गोंधळ घातला. त्यानंतर आपण पाहतो अर्जुन हा रविराजकडे गेलेला असतो आणि रविराजला तो बाबूबद्दल सांगतो. तेव्हा रविराज विचारतो, म्हणजे बाबू आणखीन जिवंत आहे. आणि अर्जुन बोलतो, हो, बाबूने हे देखील सांगितले, तुमच्या जो गाडीचा अपघात केला होता तो फक्त मैफतने घडून आणला नव्हता, तर मैफतला तुमच्या परिवाराला संपून टाकण्याची सुपारी देण्यात आली होती. आणि तेव्हा रविराजला देखील खूप मोठा धक्का बसतो आणि अर्जुन हा त्याला विचारतो, सिनियर, तुमचा कोणावर संशय आहे का. त्यावेळेस आपण पाहतो रविराजला देखील राग आलेला असतो आणि तो नागराजला सर्वांच्या समोर विचारतो, नागराज, मी तुला जो प्रश्न विचारत आहे त्याचा आता मला खरे खरे उत्तर दे. आणि तेव्हा नागराज देखील घाबरलेला असतो आणि तो बोलतो, दादा, मी नेहमी खरेच बोलतो. आणि रविराज सर्वांच्या समोर त्याला प्रश्न विचारतो, मला सांग, मोफत बरोबर तुझे आणखीन देखील संबंध आहे का. आणि त्यावेळेस नागराज देखील घाबरलेला असतो आणि तो काहीच उत्तर देत नाही. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये मैफतला रविराज व त्याच्या परिवाराला संपवण्याची सुपारी नागराजने दिली होती का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेच्या सर्व अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.